मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे कमी वेळेमध्ये परफेक्ट गोपी बाही डिझाईन बघणार आहोत. इथे मी साध्याच बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट साध्याच बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. उंची 6 इंच ठेवलेली आहे. घडी 10 इंच आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. दंडघेर 7 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन सुद्धा ठेवलेलं आहे. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला एक पट्टी सुद्धा जोडण्यासाठी लागणार आहे. इथे मी 3.5 इंचाची उंचीला पट्टी ठेवलेली आहे आणि लांबीला जेवढी आपली बाहीची लांबी असेल तेवढ्या लांबीनुसार ठेवलेली आहे. आता इथे मी ब्लाऊज पीस सुद्धा तेवढ्याच उंचीचा बरोबर असा कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्या चुन्या टाकण्यासाठी कपडा थोडासा जास्तीचा कट करून घ्यायचा आहे. इथे मी 5 इंच जास्त ठेवलेला आहे ह्या बाजूला आणि पुढच्या बाजूला मी बाहीचं कटिंग ठेवलेलं आहे. तेवढा कपडा आपल्याला इथे चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. ओपन बाजू आहे. आता ओपन बाजूने इथे मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेते. ओपन बाजूने इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. तो भाग आहे ना फिटिंगच्या बाजूचा आपल्याला इथे प्लेन ठेवायचा आहे. त्या भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीयेत. त्यासाठी इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. म्हणजे काय होतं, चुन्या टाकताना बरोबर आपल्या लक्षात राहतं त्यासाठी. आता मध्यावरती सुद्धा एक मार्किंग करून ठेवते. बाहीचा मध्य येणारा मार्किंग करून घेतलेला आहे. ओपन करून घेतलं पूर्ण आणि मार्किंग करून घेते मध्यावरती बरोबर आणि ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाहीयेत त्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. जिथून आपण मार्किंग केलेलं आहे का तिथून चुन्या टाकायला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करून घ्यायची आहेत. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्यांची तोंड एकाच दिशेला करणार आहे. इथे आपली सुंदर अशी गोपी बाही डिझाईन सुद्धा होणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे आणि चुने इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त टाकताना काय करायचं, एकसारखे टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसायला इतकी सुंदर अशी दिसणार आहे. त्यासाठी इथे आपण कमी वेळामध्ये परफेक्ट अशी गोपी बाही डिझाईन बघतोय. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. इथे बघू शकता मार्किंग केलं, फक्त मी तिथपर्यंतच पूर्णाच्या चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. आता हा कपडा असा फक्त फिरवून घेतलेला आहे आणि असं ठेवून बघते फक्त आपल्याला पुरतंय का, असं सुद्धा तुम्ही ठेवून बघू शकता पुरतंय का. नसेल पुरत तर ह्या बाजूची एक चुनी आणि ह्या बाजूची एक चुनी तुम्ही काढून घेऊ शकता. फक्त असं ठेवून बघा पुरतंय का. बऱ्याच वेळा काय होतं, बाही तयार झाल्याच्या नंतर कपडा जोडायला पुरत नाही, त्यासाठी असं ठेवून सुद्धा बघू शकता. आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड मी त्याच दिशेला करणार आहे. म्हणजे दोन्ही सुद्धा चुन्यांची तोंड एकाच दिशेला आपल्याला करायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला ह्या बाजूच्या पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. जिथे आपण मार्किंग केलं होतं का तिथून सुरुवात करायची आहे. एक एक चुनी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये पकडू शकता, म्हणजे काय होईल तुम्हाला सोपं जाईल. त्यासाठी इथे मी तुम्हाला एकदम असं सावकाशमध्ये दाखवत आहे. बघू शकता, एक एक चुनी अशी तुम्ही पकडायची आहे. म्हणजे काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू तुमच्या परफेक्ट आणि एकसारखे होऊन जातील. त्यासाठी एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे मी प्रत्येक एक एक चुनी पकडून शिलाई सुद्धा दिलेली आहे. बघू शकता इथे दोन्ही सुद्धा बाजू इथे आपल्या परफेक्ट आणि एकसारख्या सुद्धा झालेल्या आहेत. इथे माझ्या पूर्ण चुन्या टाकून झाल्या. आता हे मी उलट करून घेते हे अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती ठेवून बघा पुरतंय का आणि मध्य करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे मध्याचं. बरोबर आपलं मध्यावरती आला पाहिजे जोडताना सुद्धा. मार्किंग करून घेतलेलं आहे. म्हणजे काय होतं, बाही जोडताना चुकत नाहीये त्यासाठी. आता ह्याच्यावरती सुद्धा एक मध्य करून घेते. कारण की आपण काय करतो, बाही जोडताना बरोबर अशी मध्यावरती सुरुवात करतो ना, म्हणूनसाठी मध्याचं मार्किंग करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता मध्य बरोबर मध्यावरती ठेवून घ्यायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. वाटलं तरी पिन लावून घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथून बरोबर अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण असं जोडून घ्या. हे पहा, मध्य बरोबर मध्यावरती येऊ द्यात. आता इथे मी पूर्ण सर्वात आधी अस्तर जोडून घेते. इथे मी पूर्ण असं अस्तर एकसारखं जोडून घेते. फक्त मध्यावरती आला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे.
आता ह्या सुद्धा बाजूला मी पूर्ण अस्तर जोडून घेते. इथे मी वरच्या सुद्धा बाजूला पूर्ण असं अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला मी पूर्ण अस्तर असं जोडून घेतलं. आता जेवढा आपला शिल्लक आहे का कपडा कडेचा, इथे मी कट करून टाकते. म्हणजे जेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा, ब्लाऊज पिसाचा कपडा आहे ना, तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. इथे मी माझा जेवढा बाहेरच्या बाजूचा कपडा आहे ना, तेवढा इथे कट करून टाकला, अस्तरच्या बाहेरचा कपडा. आता हे सुद्धा मी एका लाईनीमध्ये जेवढा जास्तीचा असेल किंवा धागे असतील तर सावकाशमध्ये एका लाईनीमध्ये करून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. आता बाही उलट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे अस्तर वरच्या बाजूला झालं पाहिजे. आता ह्याच्यावरती मी अशी पट्टी ठेवून घेते आणि पट्टीची सुद्धा वरची बाजू आहे ती उलट बाजू आहे ते लक्षात ठेवा. सर्वात आधी उलट बाजूने जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता कमी पकडलं ना तर निघून जातं पटकन, त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता ह्याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप आपली बरोबर अशी पट्टीवरती आली पाहिजे. इथे माझी पूर्ण दाबटीप टाकून झालेली आहे. थोडंसं कट करून टाकते जास्तीचं असेल तेवढं. आता सुईची बाजू आहे बघू शकता, हे पहा व्यवस्थित झालं. आता थोडीशी पट्टीची घडी करून घ्यायची आणि ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. पट्टीवरती एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली पट्टी ना पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी. पट्टी सुद्धा आपली एकसारखी पकडायची आहे. कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे दंडगीरची बाजू सुद्धा तुमची परफेक्ट दिसायला दिसणार आहे त्यासाठी. आता जास्तीचं असेल तर सावकाशमध्ये असं कट करून घ्यायचं आहे. इथे आपली बाही डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. कमी वेळामध्ये परफेक्ट आपण कोणत्याही साईजमध्ये ही पद्धत वापरू शकता. फक्त तुम्ही तुमच्या मापाचं परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायचे आहे. इथे आपण कमी कापडामध्ये सुंदर अशी गोपी बाही डिझाईनची एकदम अशी सोपी पद्धत बघणार आहोत. इथे मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगणार आहे. नेहमीप्रमाणे अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचा आहे आणि असा अर्धगोल आकारामध्ये, इथे आपण मार्किंग करून घेतलं का, अर्धगोल आकारामध्ये असा मुंडा मोजून घ्या. किती भरते ते बघायचं आहे. माझं इथे 8.5 इंच भरते. तुमचं बघायचं किती भरतंय. साईज अनुसार तुमचं अंतर इथे वेगवेगळं भरणार आहे, ते लक्षात ठेवा. कोणाचं 7 सुद्धा भरू शकतं. साईज अनुसार 7.5, 8 इंच, 8.5 इंच, कोणाचं 9 इंच सुद्धा भरू शकतं, कोणाचं 9.5, कोणाचं 10 इंच सुद्धा भरू शकतं. अर्धा इंच कमी करून घ्यायचा आणि अर्धगोल आकारामध्ये असं मोजून घ्यायचं. तेव्हा तुम्हाला परफेक्ट बाही जोडायला पुरणार आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे. परफेक्ट हे आपलं घडीचं मार्किंग झालेलं आहे. आता इथे बघू शकता अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस मधला कपडा घेतलेला आहे. सर्वात आधी अस्तरवरती मापे टाकून घ्यायचे आहेत. ओपन करून घेते, बंद घडी टाकून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे मी बाहीची उंची 5 इंच तयार ठेवणार. 1 इंच वाढून इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. बाही उंची अधिक 1 इंच आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे तुम्ही हे पहा मार्किंग करून झालेला आहे. एक लाईन ओढून घेते. हे पहा एक लाईन ओढून घेतली. परफेक्ट उंचीचं मार्किंग आपल्या इथे झालेलं आहे. आता इथे बघू शकता बऱ्याच वेळा कपडा कमी असतो, मग त्यावेळेस काय करायचं, इथे तुम्ही 3 इंच घेऊ शकता. 3 इंच ठेवायचा इथे. हे पहा इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते. हे पहा अशी. हा कपडा इथे आपल्याला चुन्या टाकण्यासाठी लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचं अर्धगोल आकारामध्ये, म्हणजे हे अर्धा इंच कमी करून अर्धगोल आकारामध्ये किती भरलं तेवढं तुम्हाला इथे माप टाकून घ्यायचं आहे ह्याच्या पुढच्या बाजूला. म्हणजे हे परफेक्ट घडीचं मार्किंग, म्हणजे बाही सुद्धा परफेक्ट जोडायला पुरते. लक्षात आलं तुमच्या? सोपं सांगितलं. हे पहा इथे मी 3 इंच घेतलं.
त्याच्या पुढच्या बाजूला इथे आपल्याला जेवढा अर्धगोल आकारामध्ये मोजून भरेल ना, म्हणजे इथून अर्धा इंच कमी करून एवढा अर्धगोल आकार म्हणजे साईज अनुसार लक्षात ठेवायचं आहे. तुमचं जेवढं भरेल तुम्हाला इथे तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी इथे मी माझं जेवढं भरलं तेवढंच मार्किंग करून घेतलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं इथून इथपर्यंत परफेक्ट घडीचं मार्किंग झालेलं आहे. सोपं सांगितलं, ही पद्धत नक्की वापरायची आहे. मार्किंग करून झालेलं आहे, तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता ही आपली लाईन आहे, तिथून 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. 1 इंच आकार द्यायला सोपं जातं म्हणूनसाठी समजून सांगते. सर्व साईज अनुसार वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार. ही आपली आहे ओपन बाजू. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच घेतलं बाहीच्या उंचीनुसार. इथे मी आतमध्ये 2 इंच घेते नेहमीप्रमाणे. हे पहा 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून झालेली आहे. इथे मी 2 इंच घेतलं, लक्षात ठेवा. हे पहा 2 इंच घेतलं. इथे घेतलं मी 1 इंच. इथे घेतलं मी 3 इंच. मापे लिहून ठेवते. आता इथे तुम्ही दंडघेर मार्किंग नंतर करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग करायची असेल त्यावेळेस तुम्ही दंडघेर मार्किंग मोजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने इथे फिटिंग करू शकता. आता इथून इथपर्यंत आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करा, थोडं थोडं मार्किंग करत करत. हे पहा अशा पद्धतीने थोडक्यात हा माशासारखा आकार असतो, सर्वात आधी उंच आकार. हे पहा अशा पद्धतीने. नंतर इथून थोडासा असा खोलगट आकार असतो, सर्वात आधी असं थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, आकार द्यायला सुद्धा सोपं जातं. आपला आकार इथे बरोबर आहे का ते सुद्धा आपल्याला बघता येतं. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आहे का असं एकदा बघून घेत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा झालं बरोबर. आता ही खोलगट बाजू आहे ना, ती समोरच्या बाजूला असते म्हणूनसाठी फक्त खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवायचं, ते विसरू नका. हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. दंडघेर मार्किंग आपल्याला नंतर करायचं आहे. ज्यावेळेस आपली बाही तयार होईल ना त्यावेळेस असंच कट करून घ्या. सर्वात आधी उंच आकार. हे पहा इथून इथपर्यंत एवढा कपडा आपण इथे जास्त घेतला, थोडेसे कट देऊन घ्या इथे आणि इथे सुद्धा एक देऊन घ्यायचं आहे. आणि हा आपला इथे बाहीचा मध्य असणार आहे, तिथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे. आता एक बाजू बाजूला घेते. ही झाली पाठीची बाजू आणि ही झाली समोरची म्हणजे खोलगट बाजू झाली. आता हे आपल्याला इथून कट करून घ्यायचं. हे आपण 2 इंच घेतलं का तिथून, हे पहा असं इथून घ्या. ते जुळवून आलं पाहिजे म्हणूनसाठी थोडंसं पुढून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंतचा. सोपा आहे एकदम, नवीनला सुद्धा समजेल एवढी ही सोपी पद्धत आहे. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्या ब्लाऊज पीस मधला कपडा सुद्धा तेवढ्याच उंचीचा आणि तेवढ्याच लांबीचा कट करून घ्यायचा आहे. हे पहा ठेवून दाखवते. तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच उंचीचा इथे मी कपडा कट करून घेतलेला आहे. बघू शकता. ह्या सुद्धा बाजूला जास्तीचा असेल थोडंसं तर कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल, पण तेवढ्याच लांबीचा आणि तेवढ्याच उंचीचा तुम्हाला इथे कपडा वापरायचा आहे. आता ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. आणि ही आपली उलट बाजू आहे. हे पहा आता हे मी काय करते, ही उलट बाजू आहे ना असं ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता इथे सर्वात आधी आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे पूर्ण. ही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. उलट बाजूने अस्तर ठेवलेलं आहे. इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे पहा आणि अस्तर जोडताना 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे मी अशा पद्धतीने पूर्ण अस्तर सर्वात आधी जोडून घेते. कपडा फक्त इथे आपला प्लेन झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा. गुढी पडू देऊ नका. हे पहा अशा पद्धतीने जसा आकार आहे ना त्या पद्धतीने इथे पूर्ण असं अस्तर जोडून घ्यायचं. हे पहा व्यवस्थित झालं. आता इथे बघू शकता. हे पहा हे जास्तीचं आहे ना वरच्या बाजूचं, तेवढं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे. आता ह्या बाजूला बघू शकता आपण इथे थोडंसं मार्किंग केलं होतं, म्हणजे अस्तरच्या कापडाला कट दिले होते ना, मग ह्या सुद्धा कापडाला कट झाले पाहिजेत. इथे सुद्धा देऊन घ्या. हे पहा ह्या मध्याचा आहे बाही जोडताना येणारा, इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या. आता इथे सुद्धा कट आहे, आपण एवढं जास्त घेतलं होतं ना, म्हणजे ह्या सुद्धा कापडाला मार्किंग होईल म्हणूनसाठी. हे पहा आलं लक्षात.
हे पहा बरोबर झालेलं आहे. इथे सुद्धा आपलं मार्किंग झालेलं आहे. इथे सुद्धा हा मध्य जोडताना येणार बाहीला लक्ष ठेवा. आणि इथे सुद्धा मार्किंग झालं. इथे सुद्धा लाईन ओढून घेते तुम्हाला समजण्यासाठी. हे पहा लाईन ओढून झालेली आहे. आता सर्वात आधी दंडघेरची बाजू करायची. ही आपली दंडघेरची बाजू, तिथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. इथून हे पहा इथून ते इथपर्यंत. आणि चुन्यांची तोंड माझ्या बाजूला करणार आहे मी, म्हणजे आपल्या बाजूला करून घ्यायची आहेत. लक्षात ठेवा. हे पहा इथून सुरुवात करा. हे पहा एक, जेवढ्या बसतील तेवढ्या, नाजूक टाकल्या तरी सुद्धा चालतील. लक्षात ठेवायचं आहे. सर्वात आधी मी दंडघेरची बाजू घेतलेली आहे. लक्षात ठेवा. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. हे पहा इथपर्यंत, आपण जिथपर्यंत मार्किंग केलं का तिथपर्यंत हे पहा एक चुनी टाकून घ्यायची. हे पहा इथपर्यंतच झालं व्यवस्थित. ही आपली दंडघेरची बाजू आहे. आता फक्त कपडा असा फिरवून घ्या, ते बरोबर होऊन जातं. आता इथून सुरुवात करायची. हे पहा अशा पद्धतीने बाही जोडतो ती बाजू. आता ही सुद्धा बाजू आपल्याच बाजूला करून घ्या. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जातं. लक्षात ठेवा. आता इथून सुरुवात करा. पहिली चुनी त्याच्यावरती बरोबर येणार. हे पहा ह्यात सुद्धा चुन्यांची तोंड आपल्याच बाजूला करून घ्या. कपडा फिरवला ना ते बरोबर होऊन जाते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथून परत दुसरी, जेवढ्या बसतील तेवढ्या. आपला हा मध्य आहे, मध्यावरती वाटलंच एक मार्किंग करून ठेवा, किंवा नंतर तुम्ही मध्याचं मार्किंग सुद्धा करू शकता. हे अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूच्या चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. जिथपर्यंत आपण मगाशी मार्किंग केलं का इथपर्यंत तिथपर्यंत. कट सुद्धा दिलेला आहे तिथपर्यंत. हे पहा आता हा आपला कट आहे. एक चुनी टाकून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने झाले आपल्या इथे दुसऱ्या सुद्धा बाजूच्या. हे पहा अशा पद्धतीने होऊन जाणार. कमी कापडामध्ये सुद्धा तुम्ही ही सुंदर अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. बघू शकता ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित झाल्या, ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित झालेले आहेत. आणि वाटलंच तर असं पकडायचं आणि बाहीचं मध्य करून घ्यायला विसरू नका. हे पहा दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झालेल्या आहेत. वाटलं तर मध्यवर्ती मार्किंग करून ठेवा इथे असं पकडून. आता इथे बघू शकता ही आपली आहे दंडघेरची बाजू. आता इथे मी दंडघेरच्या बाजूला जोडण्यासाठी तेवढ्याच लांबीची बरोबर पट्टी कट करून घेतली. आणि उंचीला इथे मी 2.5 इंच ठेवलेली आहे. 2.5 इंच ते लक्षात ठेवा. आता इथे बाही उलटी करून घ्यायची, म्हणजे अस्तरची बाजू वरच्या बाजूला करून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती ही पट्टी आहे ना, ही सुईची बाजू आतल्या बाजूला ठेवायची आणि उलट बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. आता ह्याच्यावरती असं ठेवून घ्या आणि इथून 1/2 इंच पकडायला विसरू नका. पट्टी फक्त खेचू नका. 1/2 इंच पकडत पकडत आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे पट्टी पूर्ण अशी जोडून घ्यायची आहे. इथे मी 1/2 इंच पकडलेला आहे. लक्षात ठेवा. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्यायची आणि इथे आपल्याला एकदम अशी कडेला पट्टीवरती दागटीप आली पाहिजे. हे अशा पद्धतीने. त्यासाठी इथे मी तुम्हाला सावकाश दाखवत आहे. अशा पद्धतीने. आता हे जास्तीचं असेल तर असं कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. आता ही आपली झाली सुईची बाजू. लक्ष ठेवायचं आहे. आता इथं काय करायचं, नसेल जमत तर हे पहा थोडीशी घडी करून घ्या आणि एक पूर्ण इथे शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. आणि ठेवायला तुम्हाला डायरेक्ट जमत असेल तर मग काय करायचं, हे पहा असं घडी करून घ्यायचं आणि डायरेक्ट तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा असं ठेवू शकता. आणि नसेल जमत मग काय करायचं, हे पहा अशी घडी करून घ्या. तुम्हाला दाखवते मी. 1/2 इंच फक्त. हे पहा असं 1/2 इंच पकडायचं आणि अशी घडी करून घ्या. सोपं सांगते. हे पहा अशी घडी करून घ्यायची. नसेल जमत तर हे पहा अशा पद्धतीने मग तुम्हाला सोपं जाईल इथे. मग काय करायचं तुम्ही, हे पहा आता हा कपडा ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता हे झालं एकदम असं सोपं. फक्त खेचू नका नाही तर गुड्या पाडल्यासारखं होईल, म्हणून साठी समजून सांगते. हे पहा आता इथं काय करायचं, एक शिलाई देऊन घ्यायची पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. एकदम असं सोपं आहे. नक्की जमणार तुम्हाला. आणि ह्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही कमी कापडामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. हे पहा झालं व्यवस्थित. फक्त पट्टी खेचू नका नाहीतर गुड्या पडल्यासारखं होईल. हे पहा जेवढं जास्तीचं असेल तेवढं असं कट करून टाकायला फक्त विसरू नका. हे पहा बघू शकता ही सुद्धा बाजू तुम्हाला ना इथे धागा सुद्धा दिसणार नाही. दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसेल. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. कमी कापडामध्ये आपण इथे बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला लेस जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे.
इथं आपण लेससुद्धा जोडून घेतली. आता इथे बघू शकता असं पकडायचं आणि दंडघेर जेवढा असेल ना तेवढा इथे तुम्ही मार्किंग करून घ्या. जेवढा तुमचा दंडघेर असेल तेवढा 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, कोणाचं 6 इंच सुद्धा असू शकतो, तेवढा असं मार्किंग करून घ्यायचं. ते लक्षात ठेवा. आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि परफेक्ट फिटिंग करून घ्यायचं. जास्तीचं असे थोडंसं असं क्रॉसमध्ये सुद्धा इथे हे पा दाखवते. परत एकदा समजून सांगते. जेवढा सुद्धा तुमचा दंडघेर असेल ना, सर्व साईजमध्ये समजून सांगते. हे पा जेवढा सुद्धा दंडघेर असेल ना, 5 असू द्यात, 5.5 असू द्यात, असं मार्किंग करून घ्यायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं. मग काय करायचं, हे पा हा कोपरा असा पकडायचा. हे पा असं क्रॉसमध्ये घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने. आणि मग काय करायचं, जेवढं हे जास्तीचं आहे ना ह्या बाजूचं तेवढं असं कट करून टाका. म्हणजे हे क्रॉसमध्ये असं कट करून टाकायला फक्त विसरू नका. क्रॉसमध्ये घ्यायला फक्त विसरू नका. हे आपण इथे अंतर बरोबर घेतलेलं आहे. फक्त हे ज्या पद्धतीने आपण बाहीचं पेपर कटिंग करतो का, जास्तीचं कट करून टाकतो ह्या बाजूला, त्या पद्धतीने करून घ्यायचं. दंडघेर अधिक 2 इंच घ्या, नंतर मार्किंग करायचं. असं क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची, नंतर कट करून टाकायचं. ते लक्षात ठेवायचं आहे. इथे तुम्ही बाही जोडून त्या पद्धतीने फिटिंग सुद्धा परफेक्ट करू शकता. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरणार आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. आज मी तुम्हाला सर्व साईज अनुसार समजून सांगितलं आणि एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. कमी कापडामध्ये तुम्ही अशी सुंदर अशी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. आज मी तुम्हाला 2 प्रकारे सुंदर अशी बाही कटिंग व शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.